बोलायचं म्हटलं तर आपल्याला जितके काही अवयव मिळालेले आहेत, जे काही आपलं शरीर आहे, त्याला आपण थँक्यू म्हणायचं. आता आपण स्वतःच्या शरीराबद्दल तरी म्हणतोच, पण एखाद्याकडे आपण बघितलं किंवा एखाद्याविषयी काहीतरी आपल्याला खराब दिसलं तर आपण पटकन त्याच्यासाठी निगेटिव्हिटी आपली जातीये का याकडं पण लक्ष द्यायचं. म्हणजे काय की एखाद्या वेळेस ठीक आहे, आता आपण आपण मॅजिक शिकलो म्हणून आपण म्हणतो की माझं जे काही शरीर आहे ते छान आहे, अवयव सगळे छान आहे, सगळं छान आहे. पण पटकन आपल्याला एखादी गोष्ट अशी दिसली दुसऱ्यांमध्ये काही, आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पटकन असं एक सेकंद वाटलं की नाही, माझ्या केसांपेक्षा तिचे केस छान आहेत, माझ्या नाकपेक्षा तिचं नाक छान आहे, माझ्या डोळ्यांपेक्षा तिचे डोळे छान आहेत. हे काय झालं मग? हे कंपॅरिझन झालं. म्हणजे परत तुम्ही स्वतःला निगेटिव्हिटी देताय की माझ्यापेक्षा तिचं छान आहे. तर हे करायचं नाही. आपण आपल्याला जे मिळालेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल थँक्यू म्हणायचं आहे. कारण आपल्याला जे दिलेलं आहे ते आपल्यापेक्षा त्याला माहीत आहे की त्यांनी आपल्याला ते का दिलेलं आहे, आणि ते बेस्टच दिलेलं आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी ही निगेटिव्हिटी ही नाही गेली पाहिजे कोणत्याच बाबतीत. तर हे आपण याच्या आधी कधी बोललो नाही आहे, ते आज मी तुम्हाला बोलते. कोणत्याच गोष्टीसाठी. मग आपण याच्या आधी म्हटलेलं आहे की दुसऱ्यांचा पैशाबद्दल असेल, घर असेल, गाडी असेल, जे काही असेल त्याविषयीसुद्धा निगेटिव्हिटी नाही झाली पाहिजे आपल्या आतून. म्हणजे आपल्या आतून जेलसी वृत्ती किंवा माझ्याकडं नाही आहे तिच्याकडं आहे, हे सहज येतं आपल्या आतनं. कारण ॲज अ माणूस म्हणून आपण ते सहज करतो. पण आपल्याला मॅजिक माहीत आहे. मॅजिक माहीत असल्यामुळं आपण हे जरी झालं आपल्याकडनं तरी पटकन आपण स्वतःला हे सांगायचं आहे की नाही, मला हे असं म्हणायचं नव्हतं, मला हे म्हणायचं होतं. आणि तुम्ही स्वतः हे थांबवायचं आहे. कोणत्याही गोष्टीबद्दल कंपॅरिझन होत असेल तर ते थांबवायचं आहे. आपल्या मुलांबद्दल सुद्धा तू हे खात नाही, तू ते खात नाही, असं जरी होत असेल तरीही ते थांबवायचं आहे. की त्याच्यासाठी जे हेल्दी आहे, त्याच्यासाठी जे काही चांगलं आहे ते तो खात आहे, त्याबद्दल थँक्यू. माझ्या हेल्थसाठी जे काही चांगलं आहे ते मी खात आहे, त्याबद्दल थँक्यू. आणि पाणी पिताना कंपल्सरी थँक्यू हे म्हणायचंच आहे. सकाळी उठल्याबरोबर जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी पिताय तेव्हा तेव्हा थँक्यू म्हणायचं आहे पाण्याला. कारण त्याच्यामुळे तुमच्या आतमध्ये जे पाणी जातं आहे ते पाणी तुमच्या शरीराला योग्य प्रमाणात पुरवठा करणार आहे आणि तुमच्या शरीरावरती ते योग्य फायदाच करणार आहे. त्याच्यामुळे पाण्यासाठी तर थँक्यू हे नेहमी बोलायचंच आहे आपल्याला. बाकी मग अन्न जे काही आपण खातो त्याविषयी पण ठीक आहे, आपल्याला त्या गोष्टीबद्दल जर म्हणजे इच्छा नसेल खायची तर कमीत कमी त्यासाठी नॅचरल राहायचं, काहीच निगेटिव्हिटी द्यायची नाही. जर एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला ओके वंदना मॅम बोलतो, जर एखाद्या गोष्टीविषयी तुम्हाला निगेटिव्ह येत असेल पटकन आणि पॉझिटिव्ह नाही बोललं जात आहे, ठीक आहे, काही गोष्टीसाठी होत असेल, पण अशा वेळेस स्वतःला थांबवायचं आहे. ठीक आहे, पॉझिटिव्ह त्यावेळेस नाही बोललं गेलं तरी हे लक्ष देऊन करायचं आहे की आपल्याकडनं निगेटिव्ह जात नाही आहे ना. कोणत्याच गोष्टीबद्दल, अन्नासाठी, कोणतं पेय असेल, पदार्थ असेल, जे काही असेल तर. आणि जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणताही पदार्थ येतो, जेव्हा आपण किराणाचं बिल घेऊन येतो
सामान घेऊन येतो तर ते जे काही बिल असतं त्या बिलाबद्दल पहिल्यांदा थँक्यू हे आलंच पाहिजे. बिलाबद्दल थँक्यू सगळे म्हणताय ना? बिलाबद्दल थँक्यू म्हणणं खूप इम्पॉर्टंट आहे. येस मॅम. हां, येस. सुप्रिया मॅम म्हणतायत, वंदना मॅम म्हणतायत, गुड. तर बिलाबद्दल थँक्यू थँक्यू जेव्हा तुमच्या मनातून येईल तेव्हा त्या बदल्यामध्ये तुम्ही जी काही वस्तू आणलेली आहे, जो काही पदार्थ आणलेला आहे, त्याचा तुम्हाला उपयोग होणार आहे. जर तुम्ही तिथं निगेटिव्हिटी दिली तर तुम्ही जे काही सामान आणलेलं आहे त्यातलं तुम्ही आणलं ठीक आहे, पण त्याचा तुम्ही किती उपयोग कराल? मग ते खराब होऊन जाईल, मग भाजी वापरली जाणार नाही, मग ती तशीच पडून राहील, हे होऊ शकतं. म्हणजे आपला एक नियम आहे ना, मॅजिकचा नियम काय आहे? तो कधीही विसरायचा नाही. मॅजिकचा नियम हा आहे की तुम्ही ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञ असता ती गोष्ट तुमच्याकडे टिकते आणि त्या गोष्टीमध्ये वाढ होते. आता काल एक मॅमचा फोन आला. त्यांचा ॲक्च्युली मोबाईल हरवला आहे, खूप दिवस झाले, आता त्याला 3 महिने झाले. त्यांनी इमॅजिन केलं की ठीक आहे, मिळेल मिळेल मिळेल, पण नाही मिळाला अजून. ठीक आहे, मिळेल, तो मिळणार नाही असं नाही आहे, पण अजून नाही मिळाला. तर त्यामुळे परत त्यांना निगेटिव्हिटी आली. तर मग परत त्यांनी मला कॉल केला, मॅम की आता मला जास्त हे होतं आहे की आता मोबाईल तर मिळेल का नाही माहीत नाही, पण त्याच्यामुळं माझं ते ते जे आहे ते एक वस्तू मोबाईल आहे, पण त्याचा इफेक्ट कुठं कुठं जातो आहे बघा तुम्ही. हे मी उदाहरण का घेते, तुम्ही सारखं विचार करताय त्या गोष्टीचा की नाही मिळाला नाही मिळाला नाही मिळाला, माहीत नाही मिळेल का नाही, मग असं झालं, मग तसं झालं, हे झालं. म्हणजे काय झालं? ओव्हर थिंकिंग. त्यामुळं काय झालं? हेल्थवरती परिणाम. ओके. तुम्ही ती वस्तू जी घेतली होती ती ज्या पैशाने घेतली त्या पैशाला ती निगेटिव्हिटी जाते, त्यामुळे पैशामध्ये त्यांना कुठंतरी हे होतंय, जिथून पैसा यायचा आहे तिथं येण्याचं थांबतंय. आणि त्या वस्तूला तर तुम्ही देतायच, म्हणजे वस्तूला जर देत असाल तर तुम्हाला जर एखादी नवीन वस्तू घ्यायची असेल तर परत तिथं तुम्ही थांबताय की आधीच मी इतकं खर्च केलेला आहे, मग परत मला आता परत त्याचं हे भरायला लागतंय अजून, आणि मग आता परत मी दुसरं कसं घेऊ. म्हणजे इथं हेच आहे की एका गोष्टीसाठी जरी तुमची निगेटिव्हिटी जात असेल तरीही ते असं नका समजू की फक्त त्याच गोष्टीला जाते ती. तिथं तुमची हेल्थ येते, तिथं तुमचा पैसा येतो, तिथं तुमचं काम येतं, तिथं तुमचे रिलेशनशिपसुद्धा येतात. रिलेशनशिप कशी येतात? कारण आता ठीक आहे, तो चोरीला गेला, पडला, जे काही असेल ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्या व्यक्तीला दोष देताय, त्या व्यक्तीविषयी खराब बोलताय, म्हणजे परत ते व्यक्तीवर गेलं, म्हणजे परत रिलेशनशिपवर गेलं ते, म्हणजे तुम्ही प्रत्येक व्यक्तींना मग तसं त्या पद्धतीने हे करताय. मग ह्याच्यावरती उपाय काय? ह्याच्यावरती उपाय काय? तर ह्याच्यावरती उपाय हाच आहे की जी गोष्ट होऊन गेलेली असते ती आपल्या हातात नसताना आपण त्या गोष्टीसाठी स्वतःला किती डाऊन करतोय या गोष्टीकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. ती गोष्ट होऊन गेली, मोबाईल गेला, ठीक आहे, दुसरा मोबाईल होता, उलट तो मोबाईल गेल्यापासून त्या म्हणाल्या की हा मोबाईल इतका छान चालतोय की काहीच मला म्हणजे असं वाटत नाही आहे की माझा मोबाईल गेला तर. मग मी म्हटलं झालं ना, म्हणजे तुमच्याजवळ जे आहे त्याकडे तुमचं लक्ष नाही आहे, आणि जे गेलेलं आहे त्याबद्दलच तुम्ही सारखं निगेटिव्हिटी 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 बोलताय किंवा देताय. आता हे आपण जितकं बोलतो तितकं करणं सोपं नाही आहे, हे मी पण समजते.
मी पण त्यातूनच गेलेले आहे. पण जेव्हा आपल्याला मॅजिक कळतं तेव्हा आपण हे जाणून बुजून करू शकतो. तर त्यांना मी काय म्हणलं, त्यांना मी त्याच्यावरचा उपाय सांगितला. त्यांचं ते इथलं थिंकिंगच चेंज झालं पूर्ण. त्यांना काय सांगितलं मी, ठीक आहे तुमचा मोबाईल गेला, आत्तापर्यंत मिळाला नाही, आपण युनिव्हर्सला सांगितलेला मिळणार आहे म्हणजे ठीक आहे मिळेल तो, पण आत्ता ह्या मुमेंटला नाही आहे ना, तर या मुमेंटला नाही आहे याचा अर्थ तो आत्ता तुम्हाला नाही मिळाला याचा अर्थ तो ज्यांनी कुणी घेतला असेल, ठीक आहे त्यांनी चुकीच्या मार्गाने घेतला असेल, जे काही असेल ते ठीक आहे, पण जर तो त्या वस्तूबद्दल जास्त थँक असेल, जास्त ग्रेटफुल असेल आणि तो त्या वस्तूचा त्यांनी घेतला खराब मार्गाने पण त्या गोष्टीचा जर तो चांगल्या गोष्टीसाठी उपयोग करत असेल आणि त्या गोष्टीमुळे तो जास्त आनंदी असेल आणि त्याबद्दल तो जास्त कृतज्ञ असेल, त्यामुळे तो त्याच्याकडे टिकला असेल. हे मॅजिक माहीत आहे ना आपल्याला. तर हे मॅजिक आपण प्रत्येक गोष्टीवरती लावायचं. वस्तू गेली असेल तरीही त्याच्यावरती लावून बघायचं, वस्तू आपल्याजवळ आहे त्याच्यावर पण लावून बघायचं. मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही हा विचार करा की माझा मोबाईल ज्याच्या कुणाजवळ आहे तो त्याचा चांगला उपयोग करत आहे, त्याबद्दल थँक्यू. मी त्याच्याबद्दल चांगलंच विचार करेन, कारण त्याला माझ्यापेक्षा जास्त गरज असेल. आपल्याला माहीत आहे का त्यांनी कशासाठी चोरला असेल किंवा काही असेल, ठीक आहे मी घेऊ शकते परत, पण त्याला जर माझ्यापेक्षा जास्त गरज असेल तर ती गरज त्याची भागावी, तो त्याच्यामुळे आनंदी राहावा, तो त्याच्यासाठी चांगला उपयोग करावा त्यांनी त्याचा, त्याबद्दल मी थँक्यू आहे. हे आपण नाही विचार करत, कधीच नाही विचार करत, कारण हे विचार करायला आपण इतक्या निगेटिव्हिटीमध्ये फिरत असतो हे विचार येणं शक्यच नाही आपल्या आतमध्ये. मग त्या म्हणल्या मॅम की हे तुम्ही आत्ता जे बोलला ते तर विचार करणं शक्यच नाही, पण शक्य नाही असं म्हणणं हे नाही आहे, म्हटलं तुम्हाला ते करावं लागेल. तर मग त्या म्हणल्या की म्हणजे आता तुम्ही सांगितलं म्हणून मी हा विचार करू शकते आता आणि मी ते करेन. तर मी तेच म्हणलं की तुम्ही ते करा, म्हणजे तुमच्या बाकीच्या गोष्टींसाठी सुद्धा जी निगेटिव्हिटी जातीये त्या एका गोष्टीमुळं ती कमी होईल. तर आपल्या पण आयुष्यामध्ये, हे मी उदाहरण यासाठी सांगितलं की आपल्याही आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीकडून जर निगेटिव्हिटी येत असेल तर आपण लक्ष द्यायचं आणि त्या निगेटिव्हिटीला, आपल्याकडं तितकी ऊर्जा आहे, आपल्याकडं तेवढी पॉझिटिव्हिटी आहे की त्याला आपण ती देऊ शकतो किंवा त्याला आपण बदलू शकतो. ते आपण घेऊन नाही बसायचं आहे, त्याची निगेटिव्हिटी आपण घेऊन बसायची नाही, आपण त्याला जास्त पॉझिटिव्ह आपली ऊर्जा देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मग त्या म्हणलं ठीक आहे मॅडम, म्हणजे आता माझं पूर्ण माइंडच पूर्ण चेंज झालं आहे म्हणे, मी आता तसाच विचार करेन, ठीक आहे ज्याच्या कुणाजवळ जरी असेल, ज्याने कोणी तो मोबाईल घेतला असेल त्याबद्दल थँक्यू. तर इथं पण हेल्थविषयी जेव्हा तुम्ही कोणती गोष्ट खाल किंवा काही कराल किंवा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा, आता ठीक आहे की काही एखादी गोष्ट खायची असेल आपल्याला तर आपण 10 वेळेस विचार करतो, नाही ना, माहीत नाही तेल कसं आहे, माहीत नाही पाणी कसं आहे, माहीत नाही त्यांनी कसे हात यूज केले असतील, माहीत नाही त्यांनी काय केलं असेल. ह्या निगेटिव्हिटी मग काय करतो आपण, ते नाईलाजाने खाल्लं की मग आपलं खराब होतं, बिघडतं मग सगळं, मग ॲसिडिटी होती, मग हे होतं, मग ते होतं. तर ते का होतं, ठीक आहे त्याच्यात थोडंफार हे असेल, पण जास्त कशामुळं होतं,
आपल्यामुळे. तर कोणतीही गोष्ट खाण्याच्या आधी जर तुम्हाला शंका असेल तर खाऊ नका, सोडून द्या. जिथं तुम्हाला चांगलं मिळेल आणि जिथं तुम्ही समाधानी खाल तिथं खा. पण निगेटिव्हिटी व्यक्त करून ते आतमध्ये टाकायचं नाही. मग त्या पाण्यापासून काहीही असू देत. निगेटिव्हिटी विचार करता येतं आणि तुम्ही ते आतमध्ये घेताय, ते नाही घ्यायचं. जर तसं होत असेल तुम्हाला तर ते घेऊ नका, मग सोडून द्या. ते दुसरीकडं बघा. तुम्हाला थोडं दूर जाऊन कुठं चांगलं मिळत असेल तिथं जाऊन खा, तिथं घेऊ नका मग. तर या पद्धतीने आपल्याला रोजच्या रुटीनमध्ये जे आपण हेल्थविषयी करू शकतो ते करायचं. थँक्यू तर प्रत्येक गोष्टीसाठी म्हणायचंच आहे. मेडिटेशन करा, अफर्मेशन बोला, ते पण इम्पॉर्टंट आहेत आपल्यासाठी. वरदान आपल्याला बोलायचेच आहेत कंपल्सरी, आणि अफर्मेशन पण बोलायचे. अफर्मेशन म्हणजे काय, की ज्या गोष्टी आपण, की माझी हेल्थ खूप छान आहे, माझे अवयव छान आहेत, ते आपण बोलतो. मला जे काही हेल्थ मिळालेले आहे त्याबद्दल थँक्यू, हे वरदान झाले. आणि मी पूर्ण ऊर्जावान आहे, मी एनर्जी फील करते दिवसभर, हे सगळं काय झालं, अफर्मेशन झाले. तर हे दोन्हीही बोललं तर चांगलंच आहे. जितकं जास्त आपण बोलू शकेल तितकं बोलण्याचा प्रयत्न करायचा. मेडिटेशन करायचं म्हणजे तुम्ही वेळ काढून बसलेच पाहिजे असं नाही आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे मेडिटेशन, सिम्पल वेनी मेडिटेशन कसं करायचं. सिम्पल वेनी मेडिटेशन करायचं जेव्हा कधी तुम्ही स्वयंपाक करत असाल, जेव्हा तुम्ही काहीही काम करत असाल, तर त्यावेळेस इथं जर ओव्हर थिंकिंग चाललं असेल किंवा तुम्हाला जर हे असेल, तिथं जर तुम्ही करू शकत असाल तर सिम्पल तुमचा जो श्वास आत बाहेर जातोय त्याकडे लक्ष द्यायचं. हे सिम्पल आणि रोज साधं सोपं करण्यासारखं मेडिटेशन आहे. त्याच्यासाठी बसायलाच पाहिजे, 5 मिनटं करायलाच पाहिजे, 10 मिनटं मेडिटेशन करायलाच पाहिजे, असं काहीही नाही. तुम्हाला जेव्हा जमेल, उभं राहून बसून तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये आहात तिथं तुम्ही मेडिटेशन करू शकता. तर मेडिटेशनसाठी फक्त श्वासांकडे लक्ष द्यायचं. आणि जिथं आपल्याला निगेटिव्हिटी वाटते किंवा ओव्हर थिंकिंग वाटतंय, इथं खराब झालं की आपल्या बॉडीवरती पण त्याचा इफेक्ट होतोच. इथं ओव्हर थिंकिंग वाटतंय तर पटकन श्वासांकडे लक्ष द्यायला सुरू करायचं. आपला श्वास कसा चाललाय, सोडतोय कसा आपण श्वास, घेतोय कसा, त्याकडे लक्ष द्यायचं. म्हणजे श्वासांकडे तुम्ही लक्ष दिलं की आपोआप इथलं ओव्हर थिंकिंग थांबतं. कारण आपल्याला माहीत आहे माइंड हे आपलं दोनच काम करतं. एकतर ते विचार करतं किंवा ते मग ॲक्शनमध्ये असेल तर ते शांत असतं. तर त्याला ॲक्शनमध्ये आणायचं म्हणजे त्याला काम लावायचं. काम लावलं की आपोआप ते ओव्हर थिंकिंग करणं थांबवतं. तर त्याच्यानंतर मेडिटेशन झालं, प्रत्येक गोष्टीविषयी थँक्यू म्हणणं, अफर्मेशन म्हणणं,